लग्न ठरलंय आणि सोनं घ्यायला जायचंय, पण जरा थांबा, कारण खुद्द पंतप्रधान मोदींनी सांगितलंय की 1 वर्ष सोनं घेऊ नका आणि एवढंच नाही तर परदेश सफर करू नका, पेट्रोल जपून वापरा. अशा प्रकारचे रोजच्या जीवनाला निगडित असे 9 आव्हानं पंतप्रधान मोदींनी देशवासींना केली आहेत. पण का, मुळात काय घडतंय जगात असं की स्वतः पंतप्रधानांना जनतेला हे सांगावं लागतंय? आणि हे आव्हान म्हणजे फक्त भाषण आहे की यामागे खरोखरच एखादं मोठं संकट आहे? सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर झालं असं, 10 मेला म्हणजेच काल हैदराबादमध्ये भाजपच्या एका मोठ्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 9 महत्त्वाची आव्हानं केली आहेत. हैदराबादमध्ये 9.400 कोटींचा विकास कामांचं उद्घाटन केल्यानंतर मोदींनी सांगितलं की पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतावर इंधन किमती वाढणं, पुरवठा साखळी विस्कळीत होणं आणि आयात खर्च वाढण्याचा धोका आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना 9 आव्हानं केली आहेत. ती म्हणजे, एक तर पेट्रोल डिझेल काटकसरीने वापरा असं आव्हान केलंय, कारण आपल्या देशाकडे मोठे तेलाचे साठे नाही आहेत. आणि असं नमूद करत मोदींनी नागरिकांना मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक वापरण्याचं आव्हान केलंय. मेट्रो वापरा, पेट्रोल डिझेल वाचवा, परकीय चलन वाचेल असं ते म्हणाले. पुढे तिसरं आव्हान केलंय ते म्हणजे, गाडी वापरायचीच असेल तर कार पुलिंग करा असं मोदी म्हणाले. त्यांनी इलेक्ट्रॉनिक वाहनं व सामायिक वाहतूक यंत्रणा वापरण्याचंही आवाहन केलंय. जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा असं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलंय. आणि एवढंच नाही तर घरून काम म्हणजेच वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करा. कोविड काळात सिद्ध झालेल्या ऑनलाईन परिषदा, दुरुस्त कामं, व्हिडिओ बैठका या पद्धती पुन्हा राष्ट्रहितासाठी सुरू कराव्यात असं मोदींनी सांगितलंय. त्याचबरोबर पुढचं 1 वर्ष तरी सोनं खरेदी करू नका, कारण सोन्याच्या आयातीसाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन, ज्याला आपण फॉरेन एक्सचेंज म्हणतो, ते खर्च होतं. त्यामुळे राष्ट्रहितासाठी 1 वर्ष सोनं खरेदी करणं टाळावं असं मोदी म्हणाले. आणि लग्न समारंभात सोनं घेण्याची परंपरा असलेल्या आपल्या भारतीय कुटुंबांना हे आवाहन खास उद्देशून त्यांनी केलंय. मोदींनी नागरिकांना परदेश प्रवास करणंही टाळायला सांगितलंय. परदेश सुट्ट्या, डेस्टिनेशन वेडिंग आणि अनावश्यक परदेश प्रवास 1 वर्षासाठी पुढे ढकलण्यास सांगितलंय. आणि देशातील पर्यटन व व्यवसायांना चालना मिळण्यासाठी भारतातच खर्च करावा असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे मोदींनी नागरिकांना बूट, पिशव्या आणि दैनंदिन वस्तूंसह मेड इन इंडिया उत्पादनांना प्राधान्य देण्याचं आवाहन केलंय. म्हणजेच परदेशी उत्पादनांपेक्षा स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्या असं ते म्हणाले. आणि त्यात महत्त्वाचं आव्हान केलंय ते म्हणजे, शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर 50% कमी करावा. परंतु हे आव्हान का? हे असे आव्हानं करण्याची कारणं काय? तर याचं उत्तर आहे पश्चिम आशियाचं संकट. तुम्हाला सांगते, पश्चिम आशियातील संघर्षामुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल मार्गांपैकी एक असलेल्या हॉर्मोझच्या सामुद्रधुनीत मोठा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती वाढल्या असून भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांसाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. मोदींनी सांगितलंय की जेव्हा पुरवठा साखळी संकटात असते तेव्हा कोणता उपाय केले तरी अडचणी हे वाढतच असतात. त्यामुळे आता आपण एकत्र लढलं पाहिजे, देश आणि मातृभूमी सर्वात आधी ठेवून. परंतु मोदींनी केलेल्या या आव्हानावर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर हिंदीत पोस्ट करत म्हटलंय की मोदीजींनी काल जनतेकडून त्याग मागितले. सोनं घेऊ नका, परदेशात जाऊ नका, पेट्रोल कमी वापरा, खत आणि खाद्यतेल कमी करा, त्याचबरोबर मेट्रोने जा, घरून काम करा. हे उपदेश नाहीयेत, तर हे अपयशाचे पुरावे. राहुल गांधी पुढे असंही म्हणालेत की 12 वर्षात देशाला अशा स्थितीला आणलं गेलंय की जनतेला सांगावं लागतंय की काय विकत घ्यावं आणि काय नाही, कुठे जावं आणि कुठे नाही. त्यामुळे शेवटी एक लक्षात घ्या, मोदींचे हे आव्हानं म्हणजे फक्त भाषण नाहीये. यामागे जागतिक इंधन संकट, परकीय चलन साठा आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवरील ताण आल्याचं वास्तव आहे. पण आता प्रश्न हा आहे की सरकार यावर स्वतः काय उपाययोजना करणार आहे का, की हे जनतेचं ओझं जनतेलाच उचलायला लागणार आहे? तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला.